दिली नसती तर चांडालिकाची धम्मदीक्षा झाली असती काय? असती झाली असती. हिचं नाव होतं प्रकृती. प्रकृती प्रकृती म्हणजे काय? निसर्ग. प्रकृती कशाला म्हणतो आपण? निसर्गाला म्हणतो ना. प्रकृतीचा नियम, निसर्ग नियम आहे ना. तिला सगळं माहीत होत्या गोष्टी. चांडालिका प्रतिकृतीची धम्मदीक्षा. तर एकदा जे श्रावस्ती या ठिकाणी अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये राहत असताना जे भगवान बुद्धाचे शिष्य होते आनंद, ते काय केले, एकदा असे भिक्षा मागण्यासाठी गेले. आणि भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी भिक्षाटन केलं. एका झाडाखाली बसले आणि बसल्यानंतर काय केलं? भोजन ग्रहण केलं. आणि भोजन ग्रहण केल्यानंतर आता पाणी प्यायचं होतं, तहान लागली होती आणि ते त्या ठिकाणी नदीवर गेले. पण त्या ठिकाणी जे आहे ते त्यांना नदीतून पाणी घेण्याऐवजी जे आहे ते त्या ठिकाणी एक विहीर होती, एक आड होता. आणि त्या आडावर पाणी भरताना एक स्त्री दिसली, एक मुलगी दिसली. आणि मुलगी पाहिल्यानंतर जे भंते आनंद होते त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर त्या स्त्रीला काय केलं? भंते आनंदाने पाणी मागितलं. पाणी मागितलं आणि पाणी मागितल्यानंतर तिचं, त्या स्त्रीचं काय नाव होतं? प्रकृती चांडालिका. ती प्रकृतीचं नाव होतं. आणि त्या ठिकाणी तिचं चांडालिका हा तिचा धर्म होता आणि प्रकृतीचं नाव होतं है ना. वेगवेगळ्या जसं मसनजोगी धर्म आहे ना. मसनजोगी लोक आहेत नाही, मग ते काय करतात? मसनजोगी काय असतात? स्मशानभूमीमध्ये राहतात. मसन म्हणजे जे हे आहे ते, ज्याला काय म्हणतो आपण, जो मृत्यूचा झालेल्या व्यक्तीचा आहे ना, त्याला ते सांभाळण्याचं काम करतात. मग अशा प्रकारे जे आहे ती म्हणाली की त्याने पाणी मागितलं आणि पाणी मागितल्यानंतर ती म्हणाली मी काय आहे? मी चांडालिका आहे, म्हणून मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. असं कोण म्हणालं? ती प्रकृती म्हणाली. आणि भंते आनंद म्हणाली बात मला काय घेणं नाही, मला पाणी हवं आहे. तुझी काय जात आहे याचं मला काही घेणं नाही. तू कुठल्या जातीची आहेस काय याचं एक नाही. कारण पाण्याचा धर्म काय आहे? ते कुण्याही माणसाने पाणी जर दिलं, ते ब्राह्मणांनी देवो, क्षत्रियांनी देवो, वैश्यांनी देवो, शूद्रांनी देवो, चांडाळांनी कुणी देवो, जे कुणी पाणी देईल त्या पाण्याचा गुणधर्म आहे की त्यांनी त्याच्यापासून तहान भागली जाते. म्हणून ते म्हणतो मला बाकीचं काही घेणं नाही आणि मला फक्त पाणी दे. आणि तुझ्या भांड्यामध्ये जर पाणी असेल थोडं पाणी मला दिलं पाहिजे. त्या ठिकाणी पाणी देते. आणि नंतर जे भंते आनंद आहे ते जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले. आणि मात्र त्या ठिकाणी काय झालं? तुझी मुलगी होती ते भगवान बुद्धाच्या पाठीमागे गेली. आणि पाठीमागे गेल्यानंतर तो कुठे राहतो हे तिने पाहिलं. नुसती पाठीमागेच गेलं नाही तर ते कुठं राहते तिने पाहिले. आणि तिला पाहिल्यानंतर समजले की त्यांचे नाव काय? आनंद आहे. नाव आनंद आहे. आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. आणि त्यानंतर ती घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर आईला म्हणाले, आई मातंगीला म्हणाले, तिला सगळं सांगितलं तिच्या आईला की गेल्यानंतर तिने सांगितलं. आणि रडून म्हणू लागले की आईनं मग तिला विचारलं काय झालं बा तुला रडायला? रडायचं कारण विचारले. आणि त्या ठिकाणी सगळे हकीकत सांगितल्यानंतर ते म्हणाले की जर माझे लग्न करण्याची इच्छा असेल तर माझं लग्न कोणाशी करून दे? ते आनंदाचीच करून दे. तुला जर म्हणे मला माझं लग्न करायचं असेल तर तू काय कर? आनंदाशीच करून दे. मी दुसऱ्या कोणासंग लग्न करणार नाही. मग काय आईला वाटलं बा कोणासंग लग्न करून द्यायचं करून द्यावं. म्हणून तिने चौकशीला सुरुवात केली. आणि परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न होणं शक्य नाही. काय तिने सगळी चौकशी केली. हे आनंद कोण आहे, कोणा शिष्य आहे, ते लग्न करतात काय, सगळं चौकशी केली. आणि त्यानंतर ती म्हणाली की बाबा हे लग्न करणं अशक्य आहे. कारण आनंदाने जे आहे ते कशाचे व्रत धारण केले आहे? ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे व्रत धारण केले आहे. आणि हे ऐकल्यामुळे त्या मुलीला काय झालं? अत्यंत दुःख झालं. आणि तिने अन्न त्याग केला. अन्न त्यागून दिलं. आणि ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानण्यास ती तयार नव्हती. तिला वाटच न गेलं की हे भिक्षू लोक लग्न करत नाहीत.
तिला वाटलं काय व्हायला, भिक्षू झालं लग्न करायला पाहिजे असं तिला वाटत नाही गेलं. म्हणून ती म्हणाली, आई तुला एवढी जी असला तुला चटुकली जादू येते की नाही, चटुकली की नाही, तुला जादू येते म्हणले. आणि तू काय कर, आता तुला एवढी विद्या शिकलीस, एवढी जादू शिकलीस, एवढी चटुकली शिकलीस, आता तू काय कर म्हणले, तुझ्या त्या जादूचा उपयोग काय कर, याला तू उपयोग कर, त्याला वशमध्ये करण्यासाठी तू उपयोग केला पाहिजे. तू त्याचा उपयोग का करत नाही. ती म्हणाली, वा ठीक आहे, करून पाहते, काही जमलं तर जमलं, आता तू एवढी जिद्दी झालीस तर. मग मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. तिच्या आईनं काय केलं, भोजनाचे निमंत्रण दिले. आणि मग मात्र निमंत्रण दिल्यानंतर मुलीला वाटलं, खूप आनंद झाला. आणि त्यावेळेस ती जी आई होते ती त्या मुलीला म्हणते, आनंदाला म्हणाले की माझी जी मुलगी आहे ती आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक झालेली आहे. आणि आनंद म्हणाले की मी जे आहे भिक्खू आहे, आणि भिक्खू हे विवाह करीत नसतात, ते ब्रह्मचारी राहत असतात. आणि ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतल्यामुळे मी कुठल्याही स्त्रीसोबत विवाह करू शकत नाही. मग ती म्हणाली, जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही ती काय करेल, एखाद्या दिवस आत्महत्याही करेल. आणि ती इतकी आपल्याकडे आकर्षित झाली आहे की मातंगीने आनंदाला सांगितले, पण माझा नाईलाज झाला आहे. पण ते म्हणाले, मग तिनं खूप सांगितलं, ते म्हणाले बा माझा नाईलाज आहे. आणि त्यावेळेस मातंगी आत गेली आणि आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्याचा नकार दिला असं सांगितलं. ती म्हणाली, बा हे काही लग्न करू शकत नाही. आणि मग मात्र ती मुलीने मोठ्याने ओरडून विचारले, आई तुझी जी चटुकली विद्या आहे की नाही ती कुठे गेली सांग म्हणली. तू म्हणाली होतीस ना तिचा उद्याचा वापर करतो, सांग म्हणाली कुठे गेली. आई म्हणाले की अगं बाई, तथागत बुद्धाचे जे शिष्य असतात त्याच्या विरुद्ध माझी चटकणी कुठेही चालत नाही. बरं त्या काळात चालत नव्हती ना, आता पण जे कोणी अष्टशिलाचं पालन करत असेल त्याच्यावरही कुठल्याच प्रकारची बाधा कायम करत नाही, काहीच होत नाही त्याला. कशाला होईल, फक्त त्यांनी काही त्याच्या अंगाला स्पर्श करून काही असं एखादं जे केमिकल असते ते लावू नये, काहीच होत नाही. हे सत्य आहे. एखादा व्यक्ती जर मात्र त्याची श्रद्धा असली पाहिजे, तो श्रद्धेने अष्टशिलाचं पालन करणारा असला पाहिजे. तर ती म्हणाली की ती काही त्याच्या लोकांवर काही चालत नाही म्हणजे काय चालणार आहे म्हणून. ते एवढे पवित्र असतात, एवढे विकारमुक्त असतात की त्यांच्यावर कशाचं काहीच काम करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जे म्हणाले काही काम करू शकत नाही. आणि मुलगी ओढून म्हणाली, दार बंद कर आणि त्याला बाहेर जाऊ दे नको. ठीक आहे म्हणजे तुला करणं होणं त्यांना काही नाही, आता कर म्हणले दार आणि बाहेर जाऊ नको म्हणजे करून घे पण दार आणि जाऊ नको. आणि ते मी आज म्हणले याला माझा नवरा बनल्याशिवाय पती बनल्याशिवाय सोडच ना म्हणजे, आता तू जाय म्हणजे आता सोडून टाक म्हणजे याला, हे केल्याशिवाय राहत नाही. आणि नवरा व्हायलाच लावतो म्हणजे पती व्हायलाच लावते. आणि ज्याप्रमाणे ती मुलगी म्हणाली त्याचप्रमाणे काय केलं, त्या मुलीच्या इच्छेप्रमाणे तिने रात्र झाल्यावर आईने एका बिछाना खोलीत आणला आणि उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले. परंतु भगवंत म्हणजे म्हणते आनंद होते, ती बाज असते की नाही त्या ठाव्यासारखे असे चिटकून रात्रभर राहिले, ते तिथं हल्लेच नाही. हल्ले नसल्यामुळे आणि शेवटी जे आहे त्या ठिकाणी त्या चेटुकणीचाही प्रयोग केला तिने, तिची आई होती ना, प्रयोग केला. आणि त्या प्रयोगामुळे काय झालं, त्या ठिकाणी आग भडकली. आणि आग भडल्यानंतर आनंदाने त्या ठिकाणी जे वस्त्र होते ते धारण केले. आणि ते म्हणाले, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन. काय म्हणाली, तिने प्रयोग करून पाहिला, आगीत फेकून देईल. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले. पोरगी म्हणली, हे काही कामाचं नाही, हे काही माणसात नाही, हे काही हे होत नाही, हट म्हणले हे काही हे नाही. आणि मग हे त्या ठिकाणी सोडून दिले. आणि मात्र त्या ठिकाणी जे आहे ते भगवान जे म्हणते आणि आता भगवान बुद्धाकडे आले आणि सगळी हकीकत सांगितली की ती मला ती कशी भेटली, कशा प्रकारे मला घरी बोलवलं गेलं, कसं मला केलं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहे आनंदाने तथागत बुद्धानंतर सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी मात्र
ते आनंदाचा शोध घेत पुन्हा ती काय केली मुलगी, आता त्याचा पिच्छा सोडेना. तिथं ते तसं झालं ती पुन्हा त्याच्या मागे आली. कुठं आली? जेतवनामध्ये. जेतवनात आली आणि भिक्षेसाठी भंते आनंद जसे बाहेर पडले तिनं पाहिलं. आता पाहिल्याबरोबर भंते आनंद पुन्हा दूर पळायले. तर बाबा म्हणले हे काय झालं म्हणले, पहिलं तसं केलं म्हणले, आता हे भिक्षेसाठी बाहेर निघालं की पुन्हा बघायला आता हे दूर पळायले. तर टाळू लागले तिला आणि टाळू लागले. परंतु जिथं ती भंते आनंदात होते ती मुलगी काय करू लागली, तिथं जाऊ लागली, तिकडे जाऊ लागली. आता मागच लागली भंते आनंदाच्या. पण जेव्हा भंते आनंद जेतवनात परत आले आणि आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी राहिल्याची त्यांनी पाहिले. आता पुन्हा परत आल्यावर काय झालं, पुन्हा तिथे येऊन थांबले आणि या मुलीने आपला कसा पिच्छा पुरवला आहे हे आनंदाने भगवान बुद्धाला पुन्हा सांगितलं. पहिल्याने सांगितलं आणि पुन्हा सांगितलं आणि भगवंताने तिला बोलण्यास सांगितलं. भगवान बुद्ध म्हणाले ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, आता एवढं आहे ना तर घे तिला बोलून, काय म्हणणं आहे आपण ऐकू. आणि मग काय केलं, तथागत बुद्धाने ते मुलगी समोर आल्यावर तथागताने तिला प्रश्न केला की तू आनंदाचा पिच्छा का करत आहेस, का त्यांचा पिच्छा करत आहेस. आणि मुलगी म्हणाली, भगवान मला तुमचा जो शिष्य आहे भंते आनंद यांच्याबरोबर लग्न करायचे आहे, कारण तो अविवाहित आहे, अविवाहित असल्याचे ऐकले आहे आणि मीही अविवाहित आहे. म्हणजे माझंही लग्न झालं नाही आणि त्यांचंही लग्न झालं नाही आणि दोघांचंही लग्न झालं असल्यामुळं मी जे आहे त्यांच्यासोबत लग्न करण्यास तयार झाले आहे. भगवान म्हणाले की हे जे भंते आहेत हे आनंद भिक्खू आहे आणि त्यांच्या डोक्यावर केस नाहीत. काय म्हणाले भगवान बुद्ध, आता तिला म्हणाले की हे बघ म्हणे तुला लग्न करायचं की नाही, पण तुला एवढे मोठे केस होतं, त्यांना केस नाहीत. ते म्हणाले बा ते जर त्यांना केस नाहीत तर मग तू काय कर, तू सुद्धा काय कर, त्यासारखं मुंडन कर. तू जर मुंडन केलेस तर मग काय करता येईल तुम्ही पाहतो. म्हणजे लग्नाच्या दृष्टिकोनानं काही करता येते का, तर मी त्या ठिकाणी पाहतो म्हणाले. आणि मुलीनं उत्तर दिले माझी तयारी आहे. ठीक आहे म्हणजे त्याला केस नाहीत ना, मी त्याच्यासारखे केस काढते, काय व्हायला, लग्न तर व्हायला, लग्न होत असलं केसानं काय व्हायला, केस आज उद्या येतील. भगवान बुद्ध म्हणाले बा तू तशा प्रकारे जर मुंडन करणार असेल तर मी काय करतो, तशा प्रकारे तुला मुंडन करून आल्यानंतर तुझं लग्न करून देण्याविषयी विचार करतो आणि मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची सहमती मिळवली पाहिजे. ते म्हणाले बाई इकडे मुंडन करून येशील, तू काय कर ते आईला जाऊन विचार मी मुंडन करून येऊ का म्हणून. मग ती मुलगी काय करले, पळत आईकडे गेली आणि ते आईकडे आले आणि ते म्हणाले की तुला हे बघ म्हणले माय तू हे जादू काही काम केलं नाही, तुला काही जमलं नाही, ते मी काम केलं म्हणली, तुला जे जमलं आहे ते मी केलं म्हणले. तर ती म्हणे काय झालं बाई, कसं काय जमलं. आई म्हणे काय नाही, मी बुद्धाकडे गेले होते तर ते म्हणले बा तू जर त्या भंते आनंदासारखे मुंडन केलेस तर मी तुझ्या आनंदासोबत लग्न लावून देण्याचे वचन दिले आहे. आणि त्यावेळेस ती आई रागावली आणि म्हणाले आई तू तसं करू नको, तू तसं काही करू नको, तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजे. आनंदासारख्या श्रमणाशी तू लग्न करण्यास इतकी का उतावळी झालेली आहेस, त्यापेक्षा तुला मी चांगलं आणखी माणसाचं लग्न करून देतो ना, त्याच्यासोबत काय आहे त्याच्यामध्ये काय माग लागली तू. आणि त्या ठिकाणी जे आहे ते तिने उत्तर दिले नाही, मला लग्न करायचं तर एक तर अंधासोबत करील नाही तर प्राण देईल, माझ्या पुढे तिसरा काही पर्याय नाही. बघा एवढी ती हे झाली आणि आई म्हणाली बाप्पा तू माझा अपमान करीत आहेस. मुलगी म्हणाली जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले आणि नंतर ती तथागतासमोर आता आली. आता काय झालं, तिनं मुंडन केलं आणि तथागतासमोर आले आणि म्हणाले की आपण तथागत ज्याप्रमाणे आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता मी काय केलं, मुंडन करून आलेली आहे. तथागताने तिला विचारले की तुला काय पाहिजे आहे. आता तथागत बुद्ध आता ती मुंडन केली, आता तथागत बुद्धासमोर उभं राहिली आणि आता मात्र तथागत बुद्ध तिला विचारू लागले की तुला काय पाहिजे आहे. आणि ह्या भंते आनंदाच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो,
तू जे एवढं आकर्षित झालीस ना, तर नेमका तथागत बुद्धाचं काय पाहिजे तुला, कोणता भाग आवडतो? तर त्यावेळेस मुलगी म्हणाले, माझे त्याच्या नाकावर प्रेम आहे, माझे त्याच्या मुखावर प्रेम आहे, म्हणजे तोंडावर प्रेम आहे, माझे त्याच्या कानावर प्रेम आहे, माझे त्याच्या आवाजावर प्रेम आहे, माझे त्याच्या डोळ्यावर प्रेम आहे, माझे त्याच्या चालण्याच्या पद्धतीवर प्रेम आहे. कोण म्हणू लागलं? ही प्रकृती म्हणू लागली. आता मला काय बुद्धाने विचारलं, नेमकं तुला काय काय आवडते है ना? ती म्हणाली मला नाक आवडते है ना. मग तेव्हा भगवान बुद्ध त्या मुलीला म्हणाले की डोळे जे आहेत, एवढा मोठा घुम काढला आणि डोळे जे काय अश्रूचं घर आहे की नाही. आपण एखाद्या माणसाला पाहायचे, समजा किती सुंदर राहू द्या, तर पाहायचं ना तुम्हाला, आता दिवसभर काय होते, मेकअप कोण राहतात, सकाळी सकाळी जा बरं, इतका मोठा घुम आलेला राहते आहे की नाही, भूतासारखं दिसते ते आहे की नाही. आपला स्वयंपाक विपाक करून सगळं हे झालेलं राहते आणि सगळं हे झालं राहते, सकाळी उठल्याबरोबर बघा बरं आहे की नाही, आपलीच बायको ओळखेना, मी मला ओळखेना आहे की नाही. असं जे आहे ते काय होते की त्या ठिकाणी जे आहे ते बुद्ध म्हणाले की बा हे जे आहे डोळे अश्रूचं घर आहे. नाक काय आहे, नाकामध्ये इतक्यामध्ये एखाद्या सर्दी होत्या माणसाला आहे की नाही. नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे. थोडं माणसाचं वय होऊ द्या, बेडका बघा बरं कसा पडते आहे की नाही, आपला पिवळा जरत तुझा आपला आहे की नाही. बुद्ध म्हणाले बा हे तोंड हे थुंकीचं घर आहे, कान हे सुद्धा काय मळाचं घर आहे. कान आधी चांगले वाटतात, एखाद्या पावसाळ्याला फुटून द्या बरं एखाद्या माणसाचे, त्याचं तर काय असं बाजूलाही माणूस बसना, असा बाजूचाही बसना, त्याचं जवळ सोडा ते माणूस जवळ बसना. मन बुद्ध म्हणाले बा हे सगळे जे आहेत, जे शरीराला जे 9 द्वार आहेत, हे 9 द्वार काय आहेत, हे मलमूत्राचे घर आहे, हे तुला माहीत आहे काय. आता हे बुद्ध त्या ठिकाणी प्रकृतीला विचारायले, हे सगळं मलमूत्राचं घाणीचं घर आहे. शरीराला जे 9 द्वार आहेत, त्या 9 द्वारामधून घाणीच निघते. कुठल्यातून चांगलं निघते का? डोळ्यातून केव्हा चांगलं निघते का? बरं एवढं चांगलं निघत असेल मग त्याच्यातलं निघालेलं आपण खातो का? डोळ्यातून आसून पडलेली घेतो का? लिहितो का? नाकातलं शेंबू, तोंडातून निघाली चुकी, कानातून निघालं मळ, हे करतो का? ग्रहण नाही करत. मग बुद्ध म्हणाले याच्या व्यतिरिक्त बुद्धाने तिला जे 32 प्रकारचे जे घाण आहे हे सांगितलं. आणि बुद्ध म्हणाले की जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात, संतती निर्माण करतात, परंतु जन्म आहे ते मृत्यू आहे. बुद्ध काय म्हणाले, ठीक आहे तुम्ही लग्न करसाल, एकत्र येसाल, लहान मुलांना जन्म देसाल, पण बुद्ध म्हणाले की बाबा तिथं काय, ज्या ठिकाणी जन्म आहे त्या ठिकाणी मृत्यू आहे. जसं आता मागे पाहिलं सुप्रबुद्धाला, जसं कळालं सुप्रबुद्धाला जिथे जन्म आहे तिथं मृत्यू आहे. बुद्ध म्हणाले की बा जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे, आणि मृत्यू जिथं आहे तिथं दुःखही आहे ना. जिथं मृत्यू आहे तिथं दुःख आहे. आणि मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली, तिला कळू लागला आता, अरे म्हणले हे भगवान बुद्ध सांगायला की जसं सुप्रबुद्ध नावाच्या त्या रोग्याला कळालं तसं हिलासुद्धा कळू लागलं की भगवान बुद्ध जे सांगत आहेत ते सत्य आहे. आणि मुलगा विचार करू लागली की तिनं जो त्या ठिकाणी भंते आनंदासोबत लग्न करण्याचा निश्चय केला होता तो इतका आग्रह धरला होता, त्यात काही अर्थ नाही, तिने मान्य केले आणि तसे भगवान बुद्धाला सांगितले. आणि त्या ठिकाणी जे आहे ते भगवान बुद्धाला वंदन करून ती विनंती करून म्हणाले की भगवान मी जे आहे अज्ञानामुळे आनंदाच्या मागे लागले होते. कशामुळे? अज्ञानामुळे है ना. आताचे लेकरं अज्ञान म्हणा गेले की म्हणतात तुमच्यावर ज्ञान आम्हाला जास्त झाले, तुम्हाला काय ज्ञान आहे? म्हणजे मायबापाला ज्ञान नाही ना आजी आजोबाला नाही तेवढं ज्ञान यांना झाले. काय म्हणतात तुम्हाला काय कळते, आम्हाला नाही ज्ञान झालं ठीक नाही. पण ही प्रकृती म्हणाली किंवा मी अज्ञानामुळे आनंदाच्या मागे लागले होते, आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे, माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यात सुरक्षित पोहोचलेल्या नावेसारखी झालेली आहे. आणि नावीसारखी नौकेवरील
का सारखी झाली आहे. निस्राची झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा, म्हणजे एखाद्याला आश्रय म्हणजे जे थांबण्यासाठी ठिकाण नसावं त्याला आश्रय मिळावा. वृद्धाला निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या समुपदेशाने मला झोपेतून जागे केलं आहे. तेव्हा तथागत बुद्ध म्हणतात की प्रकृती तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषातील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचारण यांच्या मार्गावर तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या पाठीमागे तुझ्यापुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न सुटल्यामुळे भिक्खुनी संघात प्रवेश करणे हा एकच तिच्यापुढे जो आहे तो आता पर्याय राहिला होता की लग्नही करायचं नव्हतं. तो प्रश्न मिटला होता आणि आता मात्र तिला वाटलं की जे आहे ते विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे ती भिक्खुनी संघामध्ये प्रवेश करणे हे एकच तिच्यापुढे मार्ग होता. आणि त्याचप्रमाणे तिने त्या ठिकाणी तथागत बुद्धाच्या पुढे इच्छा प्रकट केली आणि त्या ठिकाणी जे आहे तिला जे आहे ते संघामध्ये प्रवेश देण्यात आला. अशा प्रकारे जी आहे प्रकृती चांडालिकाची धम्मदीक्षा झाली. मला साधू साधू साधू.